एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। यशोमंदिर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचाराला मोठ्या प्रमाणावर गती मिळाली आहे। आज संगमनेर येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। संस्थापक पॅनलच्या उमेदवारांना मिळालेल्या जोरदार पाठिंब्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे। सभेत उपस्थित सभासदांनी संस्थापक पॅनलच्या उमेदवारांविषयी विश्वास दर्शवला आणि संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी या पॅनलला संधी देण्याची भूमिका मांडली। प्रचार सभेच्या यशस्वी आयोजनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। यशोमंदिर निवडणुकीचे निकाल कोणत्या दिशेने जाणार हे लवकरच स्पष्ट होईल, मात्र सध्या प्रचाराच्या रणधुमाळीत संस्थापक पॅनलच्या ताकदीची झलक दिसत आहे। अगदी ज्या ठिकाणी गुंतवणूक करतात ती गुंतवणूक पात्र होण्यासाठी यशोमंदिर संस्था अतिशय चांगली आहे। त्याच्यामध्ये पाहिलं तर बाबुराव गायकर असेल, भाऊ आरोटे असतील, ही जी मंडळी आहेत त्या ठिकाणी भानुदास आरोट्याची जुनी मंडळी की ज्यांचा त्याच्यामध्ये प्रचंड अभ्यास आहे आणि म्हणून त्यांनी नाव दिले संस्था। ती खऱ्या अर्थाने संस्था उभी कशी करायची त्याचा अभ्यास आणि चांगल्या प्रकारे मला वाटत होतं की एकच पॅनल एकच होईल, बिनविरोध होईल असं वाटत होतं। पण नंतर जेव्हा दोन पॅनल झाले आणि समोरची जेव्हा पार्टी जनसेवा मंडळाला उमेदवार मिळण्याचे झाले आणि चांगले उमेदवार सगळे संस्थापक मंडळाकडे आले आणि चांगल्या प्रकारचे अभ्यासू मंडळ असल्यामुळं विजय पक्का आहे तुमचा। त्याचं कारण आहे संदर्भामध्ये जे पाहिजे त्यांना आम्ही ठरवतो की आपले सूर्यकांत शिंदे असतील, डॉक्टर अरुण साहेब असतील, ही जी मंडळी आहेत ते या तालुक्याचं नेतृत्व करतात। सभासदांना पाठीमागे आम्ही हातात निवडून घेतली, पाठीमागे आम्हीच हातामध्ये निवडून घेतली, प्रचार वगैरे केला, चांगल्या प्रकारे निवडून वगैरे। मला एक तुम्हाला कळकळीची विनंती की 6 तारखेला कुठे जाऊ नका, कोणाचा बांधता कोणाचं लग्न असेल, सर्वात महत्वाचं त्याचं यशोमंदिर संस्थेचं पहिलं मतदान करा, मग बाकीचं काम करा। आपल्या घरातले वगैरे असतील, नात्यातले असतील, इतर परिवार वगैरे असतील, तू मतदान केलं का भाऊ? आणि कब्बशीला आता मागाशी सांगितलं कब्बशी घालण्यात झाली पाहिजे। पहिले 12 सर्वसाधारण 12 मध्ये आपले बरोबर क्रमांक तुम्ही लिहून 12 क्रमांक 2 महिला आहेत आपल्या, 2 महिला आणि नंतर मग प्रत्येक मागासवर्गीय कर्मचारी अनुसूचित जमाती असेल या ठिकाणी एक याचे 17 मतदान अगदी बरोबर तुम्हाला करते। एखादं जादा झालं तर ती मतदान पत्रिका बाहेर होईल, तेव्हा जाताना सुद्धा त्याचा मतदान पत्रिकेचा अभ्यास करून तुम्हाला बरोबर 17 मतदान द्यायचे ना, यांचे क्रमांक वगैरे तुम्हाला घ्यावा लागतो आणि तो क्रमांक पाहून तो शिक्का तुम्हाला मारावा लागणार। 12 सर्वसाधारण तुम्ही बघा, 2 महिला पहिले 14 बाजूला करा, नंतर एक तुम्हाला बरोबर आपल्या या संस्थापक जे पॅनल आहे या पॅनलचे कोण आहे प्रतिनिधी मागाची शिंदे सरांनी चांगलं विश्लेषण केले की त्या लोकांनी ठरवलं शिक्षकांनी सतत ते 40 वर्ष चालत होते। भाऊसाहेब तरी सतत 40 वर्ष लोकांना नको नको झालं आणि आता त्यांना आम्ही सर्व उमेदवारांना मित्र एकही उमेदवार निवडून आलो तेच म्हणजे समाजाला आवडत नाही आणि म्हणून सर्व कब्बशीचे उमेदवार जे आहेत ते सर्व निवडून आले। यावेळेला आपण चहाच्या माध्यमातून कब्बशी चांगली लक्षामध्ये धरा आणि आपले जे पॅनल आहे हे चांगल्या पद्धतीनं चांगल्या मताने त्यांना एकदा काम करण्याची संधी द्या। एकदा तुम्ही काम करण्याची संधी द्या। 5 वर्षामध्ये परत 12 शाखा साधी भाव नाही, मला तर काही पण संस्था बंद व्हायला लागलेल्या आहेत, मारामाऱ्या होतात, पण संस्था धोक्यामध्ये अवस्था आहे। अशा पद्धतीमध्ये आपल्या ग्रामीण भागातले लोक मुंबईला जातात आणि चांगल्या प्रकारे पतसंस्थेचं जाळं विकतात। अशा खंडात होणे 1 नंबरची पतसंस्थामध्ये त्या माध्यमातून आज विश्वास तुम्ही सभासदांचा कमवलेला आहे। इथून पुढच्या माध्यमातून तुम्ही सभासदांचा विश्वास साध्य ठरवा। आपल्या सर्वांच्या पाठीशी मी मला जे वाटत होते ते इथं आलेले, आमच्या शहराचे तालुक्यातले जे आहे ते सर्व इथं आलेले बरोबर आणून तेव्हा आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि 6 तारखेला बरोबर मतदान करू असं या ठिकाणी आश्वासन देतो। माझ्या शब्दांना पूर्ण त्यांचं या ठिकाणी मनोगत आपण घेणार आहोत। माननीय डॉक्टर अरुण साहेब सरांना विनंती आहे की सर आपण या सभेला संबोधित करावं। आज या ठिकाणी मुंबई निवडणूक होत आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे,
नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे AKLgavkari@gmail.com.